नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. जर आपण या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईल. म्हणूनच प्रत्येक स्थितीत संयमाने काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. कामाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. जरी तुम्ही व्यापारी असो वा नोकरी, प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल. सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह बराच उत्तम उपलब्धींना दर्शवत आहे. कारण विद्यार्थ्यांसाठी वेळ बरीच शुभ राहील आणि तुम्हाला आपल्या शिक्षणाच्या बळावर पुढे जाण्यासाठी ही वेळ अपार यशप्राप्तीचा मार्ग दाखवेल. यावेळी तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की मानसिक शांतीसाठी शरीराला तणाव देण्याच्या ऐवजी तणावाच्या कारणांची माहिती घेऊन त्याचे समाधान करणे योग्य असते. आणि तुम्हाला या तथ्याला समजून या सप्ताहात स्वतःला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या सप्ताहात असे प्रतीत होईल की तुम्हाला माहिती आहे की कोणकोणत्या लोकांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहे, परंतु तुम्हाला यावेळी कुणालाही उधार धन देण्यापासून बचाव करावा लागेल. अथवा गरज पडल्यास तुमच्याजवळ धनाचा अभाव असू शकतो, म्हणून आपले धन खूप अधिक खर्च करण्यापासून थांबवा. आणि प्रत्येक प्रकारच्या देवाणघेवाणीच्या वेळी अधिकात अधिक सावधानता बाळगा. उपाय. तुम्ही नियमित 11 वेळा ओम शिवाचा जप करा. वृषभ राशी. जर तुम्ही कोणासोबत भागीदारीमध्ये व्यापार करता तर या सप्ताहात तुमचा भागीदार तुम्हाला धोका देऊ शकतो आणि तुमचे पैसे घेऊन पळून जाऊ शकतो. म्हणून प्रत्येक प्रकारच्या देवाणघेवाण करण्याच्या वेळी तुम्ही कागदी कारवाई नक्की करा. हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद, आराम आणि समृद्धी देईल. तुम्ही काही धार्मिक स्थळी किंवा कुणी नातेवाईकांकडे समस्त कुटुंब जाण्याचा प्लॅन करू शकता. कार्यक्षेत्राने जोडलेली यात्रा. या बाबतीत हा सप्ताह तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल. कारण या यात्रेने तुम्हाला नवीन संधी प्रदान होतील. याच्या व्यतिरिक्त जे जातक आयात आणि निर्यात क्षेत्राने जोडलेले आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही यात्रेची धनप्राप्ती होण्याची शक्यता कायम राहील. या सप्ताहात बरेच विद्यार्थी सोशल मीडियावर आपला अधिक वेळ खराब करताना दिसतील. यामुळे त्यांना येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत नकारात्मक फळांची प्राप्ती होऊ शकते. अशात फोन आणि लॅपटॉपचा चुकीचा वापर टाळून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असेल. तुम्ही ही गोष्ट जाणता की निसर्गाने तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्तम बुद्धी दिली आहे. त्यात तुम्हाला या गोष्टीचा सन्मान करून याचा भरपूर वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी आपली उरलेली वेळ खराब न करता काही उत्पादकीय कार्य करण्याचा प्रयत्न करा. उपाय. तुम्ही ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा. मिथुन राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्यावरच नाराजी राहील. कारण तुम्हाला असे वाटेल की आपल्या कुटुंबातील गोष्टीमुळे तुम्ही आपल्या शर्तीवर
आपले जीवन व्यतीत करू शकत नाही. अशात या गोष्टीला घेऊन तुमचा स्वभाव घरातील सदस्यांच्या प्रती थोडा विचलित असेल. ते जातक जे कुठल्याही प्रकारच्या रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत, त्यांना या सप्ताहात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण शक्यता आहे की या काळात आपल्या क्षमतांना घेऊन काही सामंजस्य स्थितीमध्ये येऊ शकता. यामुळे तुमच्यामध्ये आपल्या करिअरला घेऊन असुरक्षिततेची भावना पाहिली जाईल. या आठवड्याचा कालावधी आपल्या राशीच्या जातकांसाठी शिक्षणासाठी संबंधित प्रकरणामध्ये चांगला निकाल देईल. परंतु असे असूनही आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला मर्यादित कराल, जेणेकरून काही छोट्या आव्हानांना सामोरे जाणे देखील आपल्याला खूप मोठे वाटेल. म्हणूनच आपण शक्य तितक्या लवकर कम्फर्ट झोनमधून निघून आपल्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणे आपल्यासाठी अधिक चांगले असेल. जर तुम्ही ॲसिडिटी, अपचन यासारख्या रोगांनी चिंतित आहे, तरी या सप्ताहात तुम्हाला यापासून आराम मिळण्याचे योग बनतील. तथापि यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी, खोकला यासारख्या लहान लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात तुमच्या राशीतील लोकांचे आर्थिक जीवन सामान्यपेक्षा उत्तम राहील. कारण एकीकडे जिथे विनाकारण खर्च तुम्हाला काही त्रास देईल, तर बऱ्याच स्रोतांनी धनप्राप्ती होण्यानेही तुम्हाला या खर्चापासून आराम मिळू शकेल. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य येऊ शकते. म्हणून या शुभ वेळेचा लाभ घ्या. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम दुर्गाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.